रोज सकाळी झोपेतून उठलं, की मला मोबाईल पाहायची सवय आहे आणि याच सवयीचा आज मला चांगलाच फायदा झाला. काय फायदा झाला ते पुढं सांगतेच. तर आज आम्ही आलो होतो आळंदीला आणि आज कारणही तसंच होतं. आळंदीमध्ये आज गर्दी होती कारण आज ना संडे पण होता आणि आज होती एकादशी. तर कार्तिक महिन्यातली ही पहिली एकादशी. माझी मैत्रीण आणि यांचे फ्रेंड मला भेटण्यासाठी आले होते. मग आम्ही सगळे सोबतच आळंदीमध्ये दर्शनासाठी गेलो. लाईन एवढी मोठी होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन केलं. आज सकाळी झोपेतून उठले आणि मोबाईल पाहिला तर मैत्रिणीचा मेसेज आला होता, की आज एकादशी आहे आणि माझा उपवास मोडता-मोडताच राहिला. कारण जर मोबाईल पाहिला नसता, तर मग मी सकाळी-सकाळी नाश्ता केला असता. कारण सकाळी-सकाळी नाश्ता करायची आम्हाला सवय आहे. तर बर्थडे कुणाचा पण असू दे, पण सगळ्यात जास्त एक्साइटेड आमची ही चिल्ली-पिल्लीच असतात. तर हे आहेत आमचे सख्खे शेजारी. पण आता ते सख्खे शेजारी नाही, तर आता आमची फॅमिलीच झालेली आहेत. गेले 5 वर्ष आम्ही सोबतच राहत आहोत आणि आज बर्थडेला ना भरपूर जण जमा झाले होते. कारण माझी मैत्रिणींची फ्रेंड सगळेच आले होते आमच्याकडं. त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन केलं. नंतर सगळ्यांनी मिळून ना जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर मग आम्ही ना सगळ्यांना सोडवायला निघालो आणि सगळ्यांना बाय-बाय केलं. तर आयुष्यात ही अशी मित्रमंडळी पाहिजे, जी आपल्या सुखात-दुःखात येतात. माझी मैत्रीण आता जायला निघाली म्हणून मला पहा कोणतं गाणं आठवलंय जे आम्ही ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं. मित्रमंडळीला वाटं लावल्याच्या नंतर ना आम्ही चालायला आलो आणि यांचं पहा आता किती पटत आहे. पण दुसऱ्या 10 मिनिटानंतर यांचं काय होईल ना सांगता येत नाही. आजच्या दिवसाचा शेवट हा आमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत छान असा हा क्लिक घेऊन झाला आणि आणि आमचं हे चिकूला आहे ना छोटंसं, ते ना हाय आणि बाय करण्याच्या नादात ना पडता-पडता राहिलं. चला तो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.